पेडगाव येथील जवळपास 40 गरजू लाभार्थी गेल्या 1 वर्षापासून रमाई घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित असल्याची तक्रार समोर आली। या संदर्भात सर्व आवश्यक कागदपत्रांसह फाईल 1 वर्षापूर्वी सादर करण्यात आली होती। मात्र आजपर्यंत या प्रकरणात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप लाभार्थ्यांकडून करण्यात आला। याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही केवळ टाळाटाळीची उत्तरे मिळत असल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली। पेडगाव येथील गरजू नागरिकांना लवकरात लवकर घरकुलाचा लाभ मिळावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली। येत्या 8 दिवसांच्या आत रमाई घरकुल योजनेबाबत ठोस निर्णय घेऊन घरकुलाचा मार्ग काढण्यात यावा, अन्यथा पेडगाव येथील सर्व लाभार्थी पंचायत समिती मंगरुळपीर येथे आमरण उपोषणास बसतील असा इशारा देण्यात आला। या प्रकरणाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते। विष्णू बुरे, मंत्रालय प्रतिनिधी, समर्थ गावकरी, मंगरुळपीर। नमस्कार, मी विष्णू बुरे। तर आपण आता पंचायत समिती मंगरुळपीर येथे तर आपल्यासोबत काही सामान्य नागरिक आहेत। नागरिक म्हणण्यापेक्षा ते शेतकरी आहेत। तर शेतकरी तहसील कार्यालय असेल, BDO कार्यालय असेल, पंचायत समिती असेल किंवा अजून कुठलं खातं असेल, त्या खात्यामध्ये किंवा त्या ऑफिसमध्ये ते काही असं टाईमपास करायला येत नाहीत। सर्व शेती कामं सोडून, मुलंबाळं घरी सोडून उन्हातानाची इथं कुठल्या तरी अधिकाऱ्याला भेटायला त्याची सिग्नेचर हवी असेल किंवा त्यांना निवेदन द्यायचं असेल, पण त्यांना त्यांच्याकडून विचारूया ते गेल्या 1 वर्षापासून कुठल्या विषयासाठी ते इथं निवेदन देतात, पाठपुरावा करतात आणि त्यांना सहकार्य कशा पद्धतीने या ऑफिसमध्ये भेटते त्यांच्याकडून जाणून घ्या। सर, आपलं नाव सांगा आणि कुठल्या गावावरून आलात तुम्ही? मी विलास मधुकर दंदे, मुक्काम पोस्ट पेडगाव, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम। हे कुठल्या निवेदनासाठी आले नक्की तुम्ही? हे रमाईचं घरकुलाचा मुद्दा आहे। गेले 1 वर्ष झाले पेडगावच्या 48 फायला भिसाडे साहेबाकडे दिलेल्या आहे रमाईच्या। त्याच्यातल्या मंजुरात आजपर्यंत भेटले नाही। लोकांना घरं पाळलेले आहेत की बा घरकुल आल्यावर आम्ही घर बांधू, पण 1 वर्ष झाले साक्षात यांनी आजपर्यंत मंजुरातही घेतलेली नाही आणि घरकुल पण एखादा कोणता हप्ता पण सोडलेला नाही। हा चार्ज नक्की कुठल्या ऑफिसरकडे आहे? हे आता पंचायत समितीमध्येच। अच्छा, म्हणजे आता नक्की किती वेळ लागतो तुम्हाला? आता घरून काय विचार करून येतात आणि इथं आल्यावर काय परिस्थिती? विचार मी आजपर्यंत कमीत कमी 100 वेळेस आलो पंचायत समितीले, वारंवार टाळाटाळच चालू आहे। आता होईल, मग होईल, COच्या ऑफिसला गेलेला आहे, नंतर मंजुरात भेटेल, नंतर तुमचं घरकुल मंजूर होईल। आणि असे लोक आहेत त्याच्यातनी की विधवा आहेत, त्यांच्या पतीला 20 वर्षाच्या अगोदर घरकुल भेटलं, पण आज पंचायत समितीतूनच त्यांना सांगितलं जाते की तुम्हाला घरकुल भेटत नाही कारण तुमच्या पतीला भेटलं होतं। आज परिस्थिती अशी आहे त्या घराची की जीर्ण झालेलं आहे, घर पडलेले आहेत काही लोकांचे, पण त्याला पुनर्घर भेटू नये। म्हणजे पतीला भेटलं होतं पण 20 वर्षाच्या अगोदर भेटलं होतं 28,000 घरकुल, पण आज रोजी हे टाळाटाळच करत आहेत। 1 वर्ष झाले। अधिकाऱ्याचं म्हणणं आहे की बाबा तुमच्या पतीला भेटलं, मग तुम्हाला भेटणार नाही किंवा तुम्ही त्यामध्ये बसत नाही, पण त्यांच्या घराची परिस्थिती काय आहे? परिस्थिती पुरं घर पळण्यात झालेलं आहे। मी वारंवार ग्रामसेवकला पण सांगलेलं आहे की तुम्ही पंचनामा करा स्पॉटवर, घर कोण्यास परिस्थितीत आहे आणि त्यांचं घरकुलाची फाईल पाठवा। नाही, आता तुम्ही घरून येता की मुलाबाळांना सांगता किंवा मिसेसला सांगता बस मी आलोच 12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत, पण असं होतं का तुम्ही या ऑफिसला आला आणि तुमचं 10-15 मिनिटात किंवा 1 तासात काम झालं, असं कधी झालं? नाही, अजिबातच नाही। कधी आलं तर सकाळी 11 वाजता आलं तर 4 वाजेपर्यंत इथंच राहील, कोणी साहेब इथं हजर राहत नाही। तर इथं आल्यानंतर आता आपण शेतकरी आहो, कधी पैसे असतात नसतात, उन्हातानाचा टाईम आहे, तर काय परिस्थिती राहते दिवसभर तुमची? परिस्थिती परेशान होते माणूस। असं यायनं जर रमायचा मुद्दा आता या 8 दिवसाच्या आत केला तर बरं, नाही तर आम्ही आमरून उपोषणाचा यायला आजच इशारा देत आहे। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल ID आहे aklgavkari@gmail.com।